हाय हॅलो एव्हरीवन. मराठी मॉम घर आणि किचन मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उडदाच्या डाळीचे सूप म्हणजेच उडदाची आमटी. आपल्या इथे पारंपरिक पद्धतीने आजारपणात घरगुती उपायांना खूप महत्त्व दिले जात असे. पूर्वी लोकांना सर्दी, खोकला, अंगदुखी किंवा अशक्तपणा जाणवला की घरात सहज मिळणाऱ्या पदार्थापासून पौष्टिक आणि गरमागरम पदार्थ बनवले जात असायचे. त्यापैकी उडदाचे सूप म्हणजेच उडदाची आमटी हा एक अतिशय जुना आणि पारंपरिक उपाय मानला जातो. उडीद डाळ ही शरीराला ताकद देणारी आणि पौष्टिक मानली जाते. सर्दी, खोकला किंवा थंडी वाजत असताना गरमागरम उडदाचे सूप प्यायल्याने शरीराला ऊब मिळते, घशाला आराम मिळतो आणि अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. साधारणपणे उडदाची डाळ शिजवून त्यात लसूण, जिरे, हिंग, हळद आणि थोडे तूप घालून फोडणी दिली जाते. त्यामुळे सूप केवळ चविष्ट नाही तर पचायलाही हलके आणि आरोग्यासाठी फायदेशीर बनते. पूर्वीच्या काळात डॉक्टर किंवा औषधे सहज उपलब्ध नसल्यामुळे अशा घरगुती पारंपरिक पदार्थांवर लोकांचा विश्वास होता. आजही अनेक घरांमध्ये सर्दी खोकल्याच्या वेळी किंवा तब्येत बरी नसताना उडदाचे गरमागरम सूप बनवले जाते. हे सूप शरीराला ऊर्जा देणारे, उबदार आणि आरोग्यासाठी उपयुक्त असल्यामुळे आपल्या पारंपरिक आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच उडदाचे सूप म्हणजेच उडदाची आमटी पाहणार आहोत.